शुभम साठी। आता मात्र अवंतर चेंडू, या अवंतर चेंडूने संघाची धाव संख्या होती ती 1 धाव धावफलकावरती लागले गेलेत। एफपीएस युनायटेड हाती क्लब आयोजित भव्य दिव्य अंडर नाईट क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेतील आजचा फायनल दिवस। आता मात्र सुंदर फटका, या फटक्यावरती 4 धावा जरूर मिळतील। या 4 धावांनी संघाची धाव संख्या होती ती 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। पुढील चेंडू अनुराज याचा शुभम साठी। पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला, तेवढा सुंदर फटका, परंतु डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव। धाव संख्या होती ती 6 बिनबाद 6। पुढील चेंडू अनुराज याचा, सामना करेल शुभम, अनुराज टू शुभम। आता मात्र सुंदर चेंडू टाकला, निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय अनुराज आपल्या संघासाठी। पुढील चेंडू, ओहो सुंदर चेंडू टाकला, तेवढा सुंदर फटका, निर्धाव चेंडू। पुढील चेंडू अनुराज याचा शुभम साठी। आता मात्र सुंदर चेंडू टाकला, तेवढा सुंदर फटका होती 1 धाव। या 1 धावाने संघाची धाव संख्या होती ती 7 धावा धावफलकावरती लागले गेलेत। षटक क्रमांक पहिला संपतोय। पुढे स्वतःचा पहिलं संघाकडून पहिलं षटक, आता मात्र पहिल्या चेंडूवरती गडी गार करतोय, पण त्याच्या रूपात मोठा धक्का बसतो। विग्रवली संघाला त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रितेश। गोलंदाजीचा नमुना पाहायला भेटतोय अक्षयच्या माध्यमातून। आता मात्र अवंतर चेंडू, या अवंतर चेंडूने संघाची धाव संख्या होती ती 8 धावा। पुढील चेंडू अक्षय याचा प्रितेश साठी। पुन्हा एकदा अवंतर चेंडू, धाव संख्या होती ती 9। पहिला चेंडू, सुंदर चेंडू टाकला, बंटी याला पास करण्यात यश आलं। पुन्हा एकदा अवंतर चेंडू, वारंवार अवंतर चेंडू टाकतोय अक्षय, काशी गोलंदाजी म्हणायला लागेल। पुन्हा एकदा अवंतर चेंडू, या अवंतर चेंडूने संघाची धाव संख्या होती ती 11 धावा धावफलकावरती लागले गेले। पुढील चेंडू अक्षय याचा प्रितेशसाठी। आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, सुंदर चेंडू टाकला गेला। पुढील चेंडू अक्षय याचा, आता मात्र निर्धाव चेंडू, कमबॅक करतो काय न समजला चेंडू। पुन्हा एकदा अक्षय, समोर असेल प्रितेश, पाहूया प्रितेशच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येणार का। आता मात्र सुंदर चेंडू टाकला गेला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय। पुढील चेंडू याचा प्रितेश साठी। आता मात्र सुंदर चेंडू टाकला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने षटक क्रमांक दुसरा संपतोय। 2 षटका अखेर संघाची धाव संख्या होती ती 11 धावा। फाइनल में कौन शाडोली और क्या होगा मागजन आता मात्र स्वतःचा पहिला संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो दिलीप, एक अनुभवी खेळाडू काम पे रखना ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर अनेक स्पर्धा गाजवल्या गेले। स्वतःचा पहिला संघाकडून तिसरं षटक दिलीप, समोर असेल धडाकेबाज फलंदाज शुभम। आता मात्र सुंदर चेंडू टाकला गेला, काहीसा न समजला चेंडू शुभम याला। पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय, सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते दिलीपच्या माध्यमातून। पाहूया शुभमच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येणार का। आता मात्र अवंतर चेंडू,
यानंतर चेंडूच्या संघाची वाढती धावसंख्या होती ती 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पाहूया येणारे काही चेंडू शिल्लक असतील. पुढे चेंडू दिलीप याचा शुभम साठी. पुन्हा एक धावानंतर चेंडू दिलीप टू शुभम. पाहूया आता मात्र अकुल टप्प्याचा चेंडू आता एक धाव दे ना. परंतु टिकलेर स्वरूपाची एक धाव या एका धावणीचा धावसंख्या होती ती 14. चेंडू दिलीप याचा शुभम साठी. शुभमला देखील रोखलं जात आहे. पुन्हा एकदा बॅक फुटला गेला पंच केलाय परंतु टिकलेर स्वरूपाची एक धाव. धावसंख्या होती ती 15. पुढील चेंडू दिलीप याचा शुभम साठी. आता मात्र बॅक फुटला गेलाय पंच केलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती पुढील चेंडू दिलीप याचा शुभम साठी. पाहूया सुंदर चेंडू टाकला. ब्लॉक होलचा चेंडू आता चेंडूला खोदून काढलाय. टिकलेर स्वरूपाची एक धाव. धावसंख्या होती ती 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढील चेंडू दिलीप याचा शुभम साठी. तीन षटका अखेर संघाची धावसंख्या होती ती 20. एक बाद 20. आता मात्र स्वतःच पहिलं संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय तो संदेश. चौथा आणि हाणामारीचं षटक असेल. पाहूया प्रितेश कशा प्रकारे खेळी करतो. पहिला चेंडू संदेशाचा प्रितेश साठी. सुंदर चेंडू टाकला गेला परंतु टिकलेर स्वरूपाची एक धाव. या एका धावाने धावफलक वाढतंय. धावसंख्या होती ती 21. पुढील चेंडू संदेशाचा प्रितेश साठी. पाहूया सुंदर चेंडू टाकला गेला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून परंतु रनआउट होतोय प्रितेश. तिची जागा घेण्यासाठी येतोय तो साहिल. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने असेल शुभम. पुढील चेंडू संदेशाचा शुभम साठी. पाहूया शुभमच्या बॅट मधून मोठा फटका आला नका. त्या मात्र चेंडूला पंच केलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू संदेशाचा. सुंदर चेंडू टाकला. ब्लॉक होता चेंडू. आता चेंडूला खोदून काढले परंतु निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल संदेशाची. पुढील चेंडू फुलटा चेंडू होता. तेवढासा काहीसा समाचार घेतला नाही. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते संदेशची. विकेट के पीछे ना, विकेट के पीछे एक बॉल काढायचा आहे. पुढील चेंडू आता मात्र फुलटा चेंडू होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतं अनुराजकडून. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अनुराजाचा. आपल्या संघासाठी 4 धावा गेले. धावसंख्या होते ती 22.
पाहूया शुभम याचा पहिला चेंडू अक्षयसाठी. सुंदर चेंडू टाकला गेला, फुलटा चेंडू होता, तेवढासा काही समाचार घेतला नाही. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिल्याचा चेंडू. पुढील चेंडू शुभम याचा. आता मात्र फुलटा चेंडू होता, चेंडूला पंच केला, चेंडू जाईल बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावांनी संघाची धाव संख्या होती ती 4 धावा. सुंदर फलंदाजी करतोय अक्षय. पाहूया 23 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं गेलंय विग्रवली संघाकडून. पुढील चेंडू शुभम याचा अक्षयसाठी. सुंदर चेंडू होता, चेंडूला खोचून काढलाय, परंतु डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. एका धावेने संघाची धाव 5. पुढील चेंडू शुभम याचा अक्षयसाठी. पाहूया आता मात्र अवांतर चेंडू. धाव संख्या होती ती 6. दरम्यान चालू असलेली लढत 3 आणि 4 नंबर साठी. पाहूया कोण होणार 3 नंबरचा मानकरी, कोण होणार 4 नंबरचा मानकरी. येणाऱ्या काही काळात समजेल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. संघाची धाव संख्या होती ती 7. पुढील चेंडू शुभम याचा अक्षयसाठी. पाहूया सुंदर चेंडू टाकला गेला, तेवढा सुंदर फटक्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे विग्रवली संघाकडून. पुढील चेंडू शुभम याचा अक्षयसाठी. पाहूया अक्षयच्या बॅट मधून एखादा फटका निघणार का. ओहो वाईट आहे. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 8. षटक क्रमांक पहिला संपतोय. सप्तगतीने चाललेला हा सामना. स्वतःचा पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो शेखर. पाहूया समोर असेल रोशन. शेखर टू रोशन. सुंदर चेंडू टाकला गेला, तेवढ्या सुंदर फटक्यावरती डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. एका धावाने संघाची धाव संख्या होती 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. पाहूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू टाकला, तेवढ्या सुंदर फटक्यावरती 1 धाव. एका धावाने संघाची धाव संख्या होती ती 10. सुंदर चेंडू टाकला, परंतु तेवढ्या सुंदर फटक्यावरती डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्या होती ती 11. सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल शेखर याची. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल शेखर याची. पाहूया शेखर रोशन. आता मात्र फुलटा चेंडू होता, परंतु तेवढासा काही समाचार घेतला नाही. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू शेखर याचा रोशनसाठी. चेंडू होता, अराउंड कार्पेटचा शॉट आणि या 4 धावा. या 4 धावाने संघाची धाव संख्या होती ती 15. सुंदर फटका मानावा लागेल रोशन याचा अराउंड कार्पेट शॉट. पुढील चेंडू शेखर याचा. आता मात्र फुलटा चेंडू होता. बांबूला लागला तो. बांबूला लागला. बांबूला पंच निर्णय देतील प्लेअरने काय बोलायचं नाही. निर्धाव चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मित्रांनो. या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. स्वतःचा पहिला संघाकडे 3रे षटक खेळतोय बंटी. पहिला चेंडू अवंतर चेंडू. धाव संख्या होती ती 16. सुंदर चेंडू टाकला, काहीसा न समजला चेंडू. अक्षय याला अक्षय बीट होतोय. सुंदर गोलंदाजी बंटी याची. उसरी घेतल्यानंतर आत आलेला चेंडू. आता मात्र जर बंटी याने आपल्या षटकात 3 विकेट घेतल्या तर अमित मांगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
जर बंटी याने 3 विकेट घेतला तर अमित मांगलेकडून 500 रुपयाचा पारितोषिक. सुंदर चेंडू रोशन बाद होतोय. कायचा नाराज असेल स्वतःवरती. पाहूया असा आपला रंगतदार होणार का. सुंदर गोलंदाजी बंटियाची. आता फक्त त्याला एकच विकेट घ्यायची आहे आणि 500 रुपये आपल्या खिशात ठेवायचे आहेत. पाहूया पुढील चेंडू बंटियाचा अनुराजसाठी पुढे आलाय. पंच केलाय परंतु टिकल्या स्वरूपाची एकच धाव. त्या एका धावाने संघाची वाढती धावसंख्या होती ती 17. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल बंटियाची. समोर अनुराज आता मात्र पुढे येतोय. पंच केलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईन बाहेर. मारे थापार चौकार. संघाची धावसंख्या होती ती 21. अजूनही जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. मला वाटतं जवळजवळ टिकलेश्वर कुळेवाडीने 3 नंबरवरती आपली छाप छोडली गेली. सुंदर फटका. 4 धावांनी संघ विजयी होतोय. कुळेवाडी संघ 3 नंबरचा मानकरी होतोय. 4 नंबरचा मानकरी होतोय तो विक्रोली संघ.